नमस्कार. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सत्यनारायणाचा प्रसाद बनवणार आहोत. बनवण्यासाठी 1.25 पावशेर रवा घेतलेला आहे, 1.25 पावशेर साखर घेतलेली आहे, 1.25 पावशेर तूप घेतलेले आहे, स्वादासाठी वेलची पावडर घेतलेली आहे, काजू बदाम घेतलेले आहेत आणि 1.25 पावशेर दूध घेतलेले आहे. आणि दूध चांगलं गरम होऊन द्यायचं, उकळतं दूध घ्यायचं आहे. आपण आता सर्वप्रथम 1 चमचाभर तूप टाकूया. साजूक तूप घेतलेले आहे. आपण आता काजू बदाम तळून घेऊयात. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे. हे छान लालसर भाजलेले आहेत. आता आपण याच्यात मनुके टाकूया. मनुके नंतर टाकायचे, नंतर ते हे होतात, जळतात म्हणून नंतर टाकायचे. आता हे छान लालसर रंग आलाय. आता आपण हे काढून घेऊयात. हे पहा, ते छान लालसर रंग आलाय. आता आपण ह्याच तुपामध्ये हा रवा, बारीक रवा घ्यायचा. हा चांगला भाजून घेऊया. असं लालसर छान भाजून घ्यायचा. म्हणजे काय होतं, चिकट होत नाही आणि टोटरा पण बसत नाही आणि एकदम छान मऊसर प्रसाद तयार होतो. छानसर लालसर भाजलेला आहे रवा. आता आपला रवा छान भाजून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये 1.25 पावशेर दूध घेतलेले आहे, ते टाकणार आहोत. सरकून आता याच्यामध्ये आपण आता तूप टाकणार आहोत, घेतलेले 1.25 पावशेर. छान कलर आलाय बघा. आता आपण 1.25 पावशेर साखर, आता आपण त्याची एक वाफ घेऊया, झाकण ठेवू. आता हे काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर जायफळ, वेलचीची पूड टाकूया स्वादासाठी. छान रसा झालाय, मऊसर झालाय, एकदम छान झालाय. तळलेली काजू आणि बदाम यात टाकूयात. मिक्स करून घेऊ. मऊसर असा प्रसाद तयार आहे. प्लेटमध्ये हा काढून घेऊ.
पौर्णिमा विशेष आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा.